त्या संजय दिना पाटीलचा महाराष्ट्रातले पत्रकार निषेध करतायत. याचा कारण तो पत्रकारांना उद्देशून बोलला. ठीक आहे, अशा तऱ्हेने तो बोललाय की त्याचा पत्रकारांनी निषेध करणं हे स्वाभाविक आहे आणि गरज होती तशी ते करतायत. ठीक आहे, हा विषय आता त्यांनी माफी मागितल्यानंतर आत्तापर्यंत पत्रकारांच्या संदर्भात जेव्हा जेव्हा अशी काही चुकीची विधानं केली गेली तेव्हा साधारणतः एक 24 तासात त्या व्यक्तीने माफी पण मागितली आणि तो विषय पत्रकारांनी पण फार वाढवला नाही. आता अजून तरी त्यांनी माफी मागितल्यानंतर सुद्धा काही चॅनल, काही यूट्यूबवाले त्या विषयावर पुन्हा पुन्हा नव्याने आधी बोललेलं असून, आधी दाखवलेलं असून वगैरे वगैरे सुद्धा बोलत आहेत. मला एक तो संजय दिना पाटील बोलला त्याचं समर्थन होऊ शकत नाही. त्याचं समर्थन होत नाही, पण त्याच्याकरता तो जे बोलला त्याच्या संदर्भात काही मुद्दे मांडले पाहिजेत असं मला वाटतं. पहिली गोष्ट अशी की तो जे बोलला ना ते एक 2-4 चॅनलनी, न्यूज चॅनल मी सगळीकडे स्कॅन केलं, यूट्यूबवर पण केलं सगळीकडे. तर त्यांनी जे अपशब्द वापरले, एक 5 किंवा 6 असे अपशब्द वापरले की सर्वसाधारणतः भाषण संभाषणामध्ये नाही वापरत आपण. आता ते वापरून मी परत ती चूक करणार नाही, पण यूट्यूबवाल्यांनी न चुकता ते सगळे दाखवले, ऐकवले लोकांना. म्हणजे त्याच्यासमोर समजा एक 20-25 पत्रकार असतील तर त्यांच्यापुरती ज्या शिव्या मर्यादित राहिल्या असत्या त्या हजारो लाखो लोकांपर्यंत पोहोचले. बघणाऱ्यांमध्ये आया बहिणी असतील, मुली असतील, सुना असतील, लेकी असतील, लहान मुलं असतील, त्यांनी सगळ्यांनी ते ऐकले. आता संजय दिना पाटीलचं त्या शिव्या देणं जेवढं चूक आहे तेवढ्या तुम्ही त्या शिव्या चॅनलने पण दाखवल्या. अगदी अगदी मी त्या उच्चारू इच्छित नाही, म्हणजे तेवढी त्यांना टीका करतोय तर मी तेच करायचं नाही तर हा तर प्रघात आहे. अश्लील चित्र एखाद्या ठिकाणचं छापायचं किंवा एखादं पोस्टर छापायचं आपल्याकडे किंवा दाखवायचं आणि म्हणायचं हे काय चाललंय. ही कॉमन आयडिया आहे ना, की मग तू दाखवू नको ना, ते ब्लर कर आणि म्हण की हे. मग त्यावेळेला असं विचारतो त्यांना, अरे हे जर चित्र अश्लील आहे आणि लोकांनी बघायला नको तर ते त्या भिंतीवर होतं पोस्टर किंवा एका थिएटरला होतं, तू तर ते लाखो लोकांच्या पुढे मांडलंस. तो म्हणतो मग ते काय आहे हे लोकांना कळल्याशिवाय त्याच्यावर लोकांच्या प्रतिक्रिया कशा होतील म्हणून आम्ही दाखवतो. मी म्हटलं तुम्हाला त्याचा धंदा तुम्हालाही करायचा आहे, त्यालाही धंदाच करायचा होता, तुम्हालाही ते दाखवून धंदाच करायचा आहे. मग निदान नाकाने कांदे सोलू नका. वॉटेव्हर इट इज. तर त्यांनी त्या शिव्या दाखवल्या, हे त्या संजय दिना पाटील इतकीच मोठी चूक आहे. आता त्यांनी तो पत्रकारांच्या संदर्भात बोलला. पत्रकारांच्या संदर्भामध्ये नेते ऑफ द रेकॉर्ड काय बोलतात हे जर ऐकलं पत्रकारांनी, आणि त्यातले काही ऐकतात आणि काही ना तो तोंडावर बोलतात लोक, पण ते वैयक्तिक ठेवतात, असं सामूहिक नसतं. त्यामुळे ते वैयक्तिक शिव्या खातात, गप्प बसतात. माझ्यासमोर पत्रकारांना कितीतरी नेते, आता माझे मित्र आहेत, त्यांनी माझ्यासमोर अनेक पत्रकारांना वेगवेगळ्या कारणांनी, आणि ती कारणं त्या त्या वेळेला मला माहिती आहेत काय होती, त्यामुळे त्यांनी मुकाट्याने ऐकून घेतलेलं ते पण पाहिलं. नाही पण साहेब ते तसं नव्हतं, मला म्हणायचं नाही नाही मला तसं अपेक्षित नव्हतं, मी म्हणून आलो नव्हतो वगैरे, असे केलेले आहेत. पण आता माझ्या असंख्य नेत्यांशी संबंध आहेत, त्यामुळे नेते ऑफ द रेकॉर्ड पत्रकारांबद्दल नाव घेऊन काय बोलतात हे जर चुकून रेकॉर्ड झालं, आणि चुकून जर झालं ना, तर त्यांनी खाल्लेल्या पैशापासून, त्यांनी खाल्लेल्या शिव्यांपासून, तर त्यांच्या वागण्यापासून, तर त्यांच्या बोलण्यापासून, तर त्यांच्या जीवनातल्या अफेअर्सपर्यंत जे जे राजकारणी करतात आणि ज्याला ज्याला ते पत्रकारच गलिच्छ म्हणून किंवा आक्षेपार्ह म्हणून किंवा भ्रष्टाचार म्हणून, अनाचार म्हणून, दुराचार म्हणून वेगवेगळ्या मार्गाने दाखवतात, ते सगळं पत्रकारितेत आहे की नाही? आहे ना. ते राजकारणी जे करतात ते पत्रकारही करतात आणि त्याची वाच्यता होते, त्याची माहिती असते ना. एक बेरक्या म्हणून माझी आवडती साईट आहे, त्याच्यावर तर पत्रकारांच्या एवढ्या भानगडी देतात, अगदी काय म्हणतात एक्स्ट्रा मार्शल अफेअरपासून तर कोणती बाई कुठे का त्या पदावर बसली, तिच्या मागे कोण आहे, इथपर्यंत सगळं ते त्या बेरक्यामध्ये एवढं येतं की बेरक्या वाचताना असं वाटतं की अरे राजकारणी नेते कमी आहेत, एवढ्या भानगडी आणि पैशाचे व्यवहार आणि हे ते सगळे पत्रकार करत असतात असं वाटतं. वॉट एव्हर इट इज. पण पत्रकारांनी एक आचारसंहिता पाळायला पाहिजे असं मला वाटतं. महत्त्वाची एक गोष्ट कशी आहे माहिती आहे की
त्यांना चाय बिस्कुट पत्रकार म्हटलं तर राग येतो, ठीक आहे, जाहीरपणे म्हणू नका तुम्ही. पण प्रत्यक्षामध्ये पत्रकारांचे किती सांभाळलेले, पाळलेले कुत्रे असं ज्यांना म्हणतात तेच स्वतः, की हा पाळलेला आहे, हा सांभाळलेला आहे. काही लोकांना पिसाळलेले म्हणतात, त्यातले काही जण नंतर माणसाळलेले होतात, त्याच्याबद्दल बोलतात लोक. आणि त्यामुळे पत्रकारांनी एका मर्यादेपलीकडे जाऊन जर हा विषय थांबवला नाही तर मग पत्रकारांच्या संदर्भामध्ये यांच्या पण लॉबी आहेत आणि तुमचेच पत्रकार छापणार ते. पत्रकारांमध्येच इतकं आपसात वैमनस्य आहे की आता ते सगळे एकत्र दिसत आहेत ना, त्याच दोन पत्रकारांना वेगळं खाजगीमध्ये घ्या आणि सांगतो तुझ्या बाजूला तो उभा होता, कोण रे ते निदर्शनांमध्ये, तो ना, वा 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 वा, तो त्याच्या चार भानगडी सांगेल. त्या दोघांना मिळून विचारलं आणखीन चार लोकांच्या. म्हणजे असं कोणी काय साधू संत राजकारणात नाही, ते पत्रकारितेत पण नाही, फॅक्ट आहे. ठीक आहे, निषेध केला तो आवश्यक होता. यू हॅव टू प्रोटेस्ट, देअर वॉज नो अल्टरनेटिव्ह. कारण तुम्हीच दाखवलं, तुमच्याबद्दल बोललो, आणि एवढं बोलल्यावर जर तुम्ही निषेध नाही केला तरी पंचित आहे. पण तुम्हाला आणखीनही पत्रकारांना माहिती आहे, खरं म्हणजे पत्रकारांना माहिती आहे की आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 99% किती 99% राजकीय नेते अशाच गलिच्छ शिव्या देतात. माझा संजयशी दोस्ताना आहे आणि हमी से मोहब्बत हमी से लढाई चालू असते केव्हा तरी त्याला म्हटलं, अरे किती शिव्या देतो, कसल्या शिव्या देतोस. सगळ्यात सौम्य शिवी झाली त्याची आता ती चुतियाई. बाकी तर काय वाटेल ते, परवा तर तुम्ही ऐकले त्याच्या शिव्या. तो म्हणाला, अनिल मला सांग की मी खाजगीत जे बोलतो ते कोण बोलत नाही, कोण शिव्या देत नाही, फक्त त्यांची हिंमत नाही म्हणून ते खाजगीत बोलतात, या शिव्या देतात. ते पत्रकारांना पण या शिव्या देतात, नेत्यांना एकमेकांना पण देतात, कार्यकर्त्यांना पण देतात, आपसात मंत्र्यांना पण देतात. कोण कोणाला देत नाही. तू सांग ना, मला नाव सांग एक की हा माणूस आहे, हा 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 अजिबात शिवी देत नाही. भरपूर सोज्वळ चेहरा आहे ज्याचा, अत्यंत, असा माणूस सुद्धा प्रचंड शिव्या देतो. हे संपादक पण मी खूप पाहिलेले आहेत की काय शिव्या देतात, बाप रे, तू कॅन इमॅजिन. आणि एक चॅनलचे चीफ आहेत, अत्यंत विचारवंत, बुद्धिमंत, प्रज्ञावंत, ज्ञानवंत, आणि महाराष्ट्रात प्रबोधनाची मोठी चळवळ करणारे वगैरे वगैरे म्हणून ते प्रसिद्ध आहेत. आता ते चॅनलवर नाही आहेत, पूर्वी होते. आणि वेगळीच इमेज आहे त्यांची लोकांमध्ये की एवढा सज्जन असा माणूसच नाही. आता गमत म्हणजे ते माझे मित्र आहेत, ते साधारणतः जर 5 मिनटं बोलले तर त्या 300 सेकंदामध्ये साधारणतः 50 तरी अर्वाच्य, अश्लील, अश्लाघ्य, असभ्य अशा शिव्या देतात कोणाला कोणाला. ते त्यांचं नाव घेतलं तर तुम्ही उडाल, तुम्ही काय सांगता हे. मी आता आज कोणाचं नाव काही माहीत नाही मला, मी घेणार का नाही घेणार, पण भयंकर शिव्या देतात ते. आणि त्यांचं नाव सांगितलं तर बरं होईल, कारण मी पुढे राजकारण्यांची नावं घेणार आहे, तर त्यामुळे त्यांचं नाव घेतो की त्यांचं नाव आहे परमपूज्य, वंदनीय, आदरणीय वगैरे 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 आपले विचारवंत महाराष्ट्रातले उदय निरगुडकर. असल्या नम्री शिव्या देतात ते त्यांच्या बोलण्यामध्ये की तुम्ही वेडे व्हाल. पण तेच देतात का? नाही. महाराष्ट्रामधले अशा शिव्या देणारे कितीतरी संपादक आहेत, अजूनही आहेत, आत्ताही आहेत, जे खाजगीत अशा शिव्या देतात. नावं सांगता येतील त्यांची. अरे कितीतरी मोठे विद्वान महाराष्ट्रातले हे खाजगीत शिव्याच द्यायचे. ही शिवी ही संस्कृती आहे महाराष्ट्राची, विकृती नाहीच म्हणत, इतकी संस्कृती आहे ती. तो सांगितलं तर आश्चर्यभर की आमचे मित्र देतात शिव्या वगैरे, हे माहिती आहे सगळ्यांना. एकनाथजी देतात का? देतात. अरे गडकरींच्या बाबतीत तर एकदा असं झालं होतं की ते आणि आम्ही ते गप्पा मारत गाडीने केशवसृष्टीला चाललो होतो. त्यांनी मला कुठून तरी मुंबईहून कलेक्ट केलं होतं आणि आम्ही केशवसृष्टीला चाललो होतो. तर गडकरींचं बोलणं त्यांना ओळखणाऱ्या सगळ्यांना माहिती आहे की जवळजवळ साधारण 10 शब्द उच्चारले तर त्यातल्या 5 शिव्या असतात आणि अर्वाच्य असतात. मी त्यांना, मला वाटलं त्या केशवसृष्टीच्या अलीकडे होतो, त्यावेळेला मी त्यांना म्हटलं की गडकरी साहेब, आज एक तुमच्याविषयीचा
माझा भ्रमनिरास झाला. ते म्हणजे काय झालं? मी म्हटलं तुमचं तोंड म्हणजे गटार आहे असं मला सगळ्यांनी सांगितलं होतं. प्रमोद महाजनांपासून मुंड्यांपासून सगळेजण म्हणतात की अरे बाबा त्या गडकरीचं तोंड म्हणजे गटार आहे. त्यावेळेला ते हे होतं. तर म्हटलं ते चुकीचं बोलले. त्याने असं माझ्याकडे तिरकं नजरेने पाहिलं. म्हटलं तुमचं ट्रेन म्हणजे समुद्रामध्ये ते मुंबई शहराचा मैला वाहून नेणारं ड्रेनेज आहे ना, ते किती शिव्या घालताय तुम्ही? एवढ्या शिव्या तुम्ही माझ्याशी बोलताय, वैयक्तिक बोलताय. आपण दोघेही सभ्य सुसंस्कृत आहोत. का शिव्या देताय तेवढ्या तुम्ही? मला त्याच्यामुळे काय वाईट वाटतंय उलट की तुम्ही इतके विद्वान आहात, तुमची भाषणं ऐकताना आम्ही हैराण होतो. हां. आणि तुम्ही एवढ्या शिव्या देता. त्याच्यावर त्याने शिवी दिली म्हणे काय करू मी असाच गांडूळ. काही नाही माझ्या तोंडाला ते नाहीच, कुलूपच नाही माझ्या. असं म्हणून ते स्वतःलाच शिवी देऊन गेले. फडणवीस शिव्या देतात हे माहिती आहे का तुम्हाला? नाव घेतोय ना. तो शिंदेचं घेतलं तर शिंदे मला वाटेल की फडणवीस देतात का नाही खासगीत ते पण सांगा ना, तुम्हाला ते पण माहिती आहे. देतात ना. अगदी अर्वाच्य अशा शिव्या ते सुद्धा देतात. काय नावं घेऊ? कुठल्या विरोधी पक्षातल्या लोकांची नावं घ्यायची म्हटले तर कोण देत नाही, देतात. अरे काही बायका सुद्धा राजकारणातल्या अक्षरशः तुम्ही विश्वास नाही ठेवणार अशा शिव्या देतात. काय काय शिवाय कशा कशा कोणी कोणी ऐकलंय त्याच्या पण कहाण्या माझ्याकडे आहेत. सुप्रिया सुळे यांना किती शिव्या येतात अर्वाच्य अशा. हे जर तुम्हाला ठाऊक करून घ्यायचं असेल तर 2 साक्षीदार आहेत माझ्याकडे की जे तुम्हाला सांगतील की ते कशा शिव्या देतात आणि कुठल्या घाणेरड्या शिव्या देतात. त्यातला एक तर आमचा उदय निरगुडकरच आहे, कारण त्याच्याकडे रेकॉर्डिंगच आहे सुप्रिया सुळेंनी दिलेल्या सर्व शिव्यांचं. आणि दुसऱ्या आहेत आपल्या चित्रा वाघ. त्या पण राष्ट्रवादीतून बाहेर पडल्या. त्यावेळेला शिवायांची कशी लाखोली यांनी वाहिली होती चित्र आपल्या सुप्रिया सुळेंनी, ते माहिती आहे. पुष्कळ आहेत. त्याही शिव्या देण्याबद्दल फार प्रसिद्ध आहेत. अत्यंत हे यांची वैयक्तिक आणि सार्वजनिक. सुप्रियाचं एक मला कौतुक वाटत की सार्वजनिक पातळीवरती खूप ती वेगळीच आहे. ती वेगळी सुप्रिया तुम्हाला वैयक्तिक जीवनात कुठेच दिसणार नाही. आणि ते काय ठीक आहे, तिचं खाजगी जीवन आहे, आपण त्याच्याबद्दल बोलायची गरज पण नाही. पण शिव्या हा विषय निघाला तर मंत्रिमंडळात तर मला आता मी सगळी नावं आता मगाशी मी याला म्हणले मला मंत्रिमंडळाची यादी ठेव समोर. समोर बघितलं मला काय कोण दिसलं नाही की जो शिव्या देत नाही. सगळे शिव्या देतात आणि अर्वाच्य असेल. मी नुसती शिवी म्हणजे साल्या वगैरे मी शिवी मानत साल्या भडव्या चुतिया हे आता कॉमन आहे. त्याच्या पलीकडल्या शिव्या ज्या आहेत त्या. त्यामुळे हा जो आता संजय दिना पाटील आहे, संजय दिना पाटीलचे वडील माझे मित्र होते. माझं काय झालं की तरुण पोरं जे आहेत ना त्यांचे सगळ्यांचे वडील पिताश्री जे होते ना ते माझ्या वयाचे होते किंवा माझ्या बरोबरीचे होते. त्यामुळे जसं उद्धव आणि राजपेक्षा मला बाळासाहेब जवळचे किंवा त्या काळातले किंवा आता भूषण सावंतपेक्षा मला दत्ता सामंत मित्र होते माझे किंवा सगळे संपादक लेखक साहित्यिक. तसंच दिनाबामा पाटील जे होते ते माझे मित्र होते. तर त्यामुळे हा संजय दिना पाटील जो आहे त्याला मी त्यांचा मुलगा म्हणून ओळखतो. दिनाबामा पाटील जर आज असते आणि संजयच्या बाजूला उभे असते ना तर संजय दिना पाटीलनी जे शिव्या दिल्या ना किंवा कृती केली, कृती काही नाही, तो नुसतं असं ह्याच्यात हे बोट बीट असं काय 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 बोलला नुसतं आणि हातवारे केले. संजय दिना पाटीलचे वडील जर असते दिनामामा पाटील तर त्यांनी तो जे दाखवत होतं ते करून दाखवलं असतं पकडून एखाद्याला. ही वॉज व्हेरी ॲग्रेसिव्ह. ते एकदम जहाल असं होतं आणि खूप होते. फार मोठमोठ्या लोकांची म्हणजे त्यांची नावं घेणं बरोबर आहे की नाही असं तुम्ही म्हणाल कधीतरी. पण असं मोठमोठे म्हणजे विश्वकोशाचे संपादक असलेली एक व्यक्ती होती. त्यांचं नाव होतं तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी. मोठी व्यक्ती, तुम्ही कल्पना नाही करू शकणार. ते पण इतक्या शिव्या द्यायचे आणि त्यांचं कोंडाळं जे मित्रांचं होतं ते ऐकलं तर आणखीन आश्चर्यचकित व्हाल. मला असं वाटतं की राज ठाकरे किती शिव्या देतात. बाळासाहेब द्यायचे, बाळासाहेब जाहीरपणे द्यायचे, राज ठाकरे पण बाहेर जाहीरपणे देतात. आता राज ठाकरेंचा एखाद्या दिवशी राग अनावर झाला तर ते पत्रकारांना पण देतील, किंवा देतात ते खाजगीत देतात. आता जाहीरपणे अजून दिलं नाही पण तरी पत्रकारांबद्दल त्यांचा तुच्छताभाव वेळोवेळी दिसत असतो.
उद्धवच्याही मनात आहे, फक्त उद्धवचं जरा वेगळं आहे थोडं. म्हणजे उद्धवही शिव्या अगदीच खाजगीत देतो, पण तुलनेने मला असं कुणी नेता सांगता येत नाही हो की जो शिव्या देत नाही. आणि त्यामुळे संजय दिना पाटीलने शिव्या दिल्या यात काही मला आश्चर्य वाटलं नाही. आणि संजय राऊतला तुम्ही कव्हर करता, त्याच्या सगळ्या शिव्या दाखवता, त्या शिव्या फक्त तुमच्या वाट्याला आल्या म्हणून तुम्ही निषेध करताय. खरं म्हणजे आता या मोठमोठ्या चॅनलच्या मुली इतक्या कर्तबगारीने काम करतात, इतकं त्यांची बुद्धिमत्ता, प्रखरता खूप वाखाणण्याजोगी आहे, कौतुकाजोगी आहे. पण त्या मुली आहेत की नाही, मग या मुली तिथे ते हे घेऊन उभ्या असतात तिथे, अँकर म्हणून म्हणा किंवा मुलाखती घेण्यासाठी वगैरे. ज्यावेळेला संजय शिव्या देतो, जे काय त्याने आता दिल्या, भोसडीच्या दिली, सुत्या दिल्या, आणखीन पण खूप दिल्या, यांनी पण दिल्या, त्यावेळेला मुद्दा त्यांनी हा उपस्थित करायला पाहिजे संजय समोर की आम्ही एक स्त्री आहोत. तुम्ही शिवी ह्याला देत आहात, फुटीर गटाला, पण आमच्या समोर या शिव्या देतात, त्यात हा आमचा अपमान आहे, आमच्या स्त्रीत्वाचा अपमान आहे. तुम्ही अशा शिव्या आमच्यासमोर देऊ नका. तुम्हाला काय बोलायचं तो मुद्दा मांडा, आम्ही तुमचा निषेध करतो. असं आत्तापर्यंत एखाद्या का नाही आमच्या मुलींनी म्हटलं, अँकर मुलींनी म्हणा किंवा याने, की तुम्ही शिव्या नका देऊ, तुम्ही शिव्यांशिवाय बोला, आणि शिव्या देणार असेल तर बहिष्कार. काय संजय राऊतवर जर मीडियाने बहिष्कार घातला, तो शिव्या देतो म्हणून, आम्ही नाही कव्हर करणार. तुम्ही आम्हाला जाहीर असं करा एका प्रेस कॉन्फरन्समध्ये की यापुढे माझ्या तोंडून मुद्दे येतील पण अपशब्द येणार नाही किंवा अशा धमक्या येणार नाही. तुला आता तू तुडवा म्हणतो, तुडवा म्हणजे तुडवाचा एंड महाराज, तो उडवा म्हणतो. तुम्ही सगळे एकाच लायकीचे आहात, तुम्ही सारखेच बिभत्स आहात, तुम्ही सारखेच अभद्र आहात, तुम्ही सगळेच सारखे अश्लील आहात, तुम्ही सारखेच त्या गलिच्छ पद्धतीने राळवता. किंवा जसं मी गडकरींना म्हटलं, तोंडावर म्हटलं, हे काय लपून वगैरे नाही, की तुमचं तोंड म्हणजे गटारने एक ड्रेनेज आहे. मला असं वाटतं महाराष्ट्राच्या राजकारणाचं हे जे ड्रेनेज झालं ना, गटार नाही ड्रेनेज झालं ना, त्या ड्रेनेजला सगळ्यात जर कोण जबाबदार असेल तर तो संजय राऊत आहे. आणि सगळ्यात रोज ज्याचं कव्हरेज करतात, खरं म्हणजे चॅनलला लाज वाटली पाहिजे की असल्या माणसाचं कव्हरेज आम्ही रोज 10 वाजता करतो, जो इतका अश्लील बोलतो, असभ्य बोलतो, घाणेरडं बोलतो, धमक्या देतो, बोलतो ना तो की आम्ही हे करू, ठेचू, अमुक तमुक सगळं बोलतो, हिंसाचाराची भाषा करतो. सुरुवात कोणी केली? महाराष्ट्रामध्ये पूर्वी रागावून बोलत होते बाळासाहेब आचार्य यात्रेना. आता ते बघा त्याही काळामध्ये कसं होतं बघा, की आचार्य यात्रे काय होते, पत्रकार होते. मराठा हे दैनिक हे संयुक्त महाराष्ट्राचं मुखपत्र होतं की नाही. आता आचार्य यात्रेंचा अपमान हा समस्त पत्रकारितेचा अपमान तुम्ही समजणार का नाही समजणार? पण त्याही वेळेला ज्या वेळेला आचार्य यात्रेंसारख्या एका महर्षी पत्रकाराला बाळासाहेब ठाकरे वरळीचं डुक्कर म्हणत होते, मी होतो त्यावेळेला, सगळं ते जवळून पाहिलेलं आहे, वरळीचं डुक्कर म्हणत होते, त्यावेळेला कुठल्याही पत्रकार संघाने मला आचार्य यात्रेंसारख्या व्यक्तिमत्वाला वरळीचं डुक्कर म्हटल्याबद्दल बाळासाहेबांचा निषेध केलेला दिसला नाही. बाळासाहेब पत्रकारांबद्दल काय बोलायचे, काय बोलायचे? हे काहीच नाही. संजय दिना पाटील काही नाही असं बोलायचे, आणि जाहीरपणे पण बोललेले आहेत अनेक सभांमधून. बाळासाहेब ठाकरेंनी आदेश दिल्यावरून निखिल वागळेंनी मार खाल्ला का नाही? आता तो उद्धवची बाजू घेतो, तो त्याचा विषय आहे. तेव्हा का विरुद्ध होता, आता का बाजूने होता, हे रहस्य त्याची त्याला माहिती. पण सगळ्यात महाराष्ट्रामध्ये जर पत्रकारांपैकी कुणी जर मार खाल्ला असेल, आणि त्यावेळेला ज्यावेळेला निखिल मार खायचा तेव्हा त्याचीच 4 जे मित्र होते, जे सेक्युलर त्याही वेळेला होते, समाजवादी विचारांचे होते, त्याचे सहविचारी समविचारी होते, त्यांच्याशिवाय कधी टोटल मीडियाने निखिलच्यावरच्या हल्ल्यांचा निषेध केला? अनेकांवर हल्ले झाले, माझ्यावरही झाले, सगळ्यांना, म्हणजे ज्यांनी विरोध केला त्याला मारलं. मी माझ्या डोळ्यांनी, आता काय सांगू तुम्हाला, त्याने त्यांची नावं सांगली तर तुम्हाला विश्वास बसायला 5 मिनिटं जातील. पण एक नेते आहेत, त्यांच्या विरुद्ध कोणी लिहिलं की ते आपला माणूस त्याच्याकडे पाठवायचे,
आणि सांगायची काय गैरसमज झाला मिटवून टाकू वगैरे वगैरे. एकदम अशी तो माणूसच असा काय म्हणतात त्याला पडवळासारखा होता की तो असं जाऊन तिथे बसल्यानंतर समोरच्याला वाटायचं अरे काय दयनीय अवस्था करून टाकली आपण साहेबांची. साहेब शरण आले आपल्याला, पायाच पडायचं राहिलं. हा पाया पडायलाच त्या आलाय. साहेब 2 मिनिटं साहेबांची भेट घ्या, साहेबांना तुमच्याशी फक्त 2 मिनिटं बोलायचं. काय जे झालं ते झालं, तुम्ही काय बोलले आमच्याबद्दल वगैरे वगैरे जाऊ दे. आम्ही हे पण नाही म्हणून सांगायला आलो तुम्हाला की तुम्ही आमच्याबद्दल चुकीची दुरुस्ती करा, काहीतरी आम्ही चांगले आहोत सांगा. तुम्ही आम्हाला वाईट म्हटलं ठीक आहे, 4 दिवसांनी लोक विसरतील. पण साहेबांचं म्हणणं गैरसमज मनामध्ये राहायला नको. एकदा त्यांना तुमच्या पुढे फक्त त्यांची बाजू मांडायची 2 मिनिटं, या ना. तो यायचाच. 4 5 5 पत्रकार असं पाहिलं मी ज्यांनी आमच्या साहेबांविरुद्ध मित्राविरुद्ध लिहिलं आणि त्यांनी त्याला याच पद्धतीने जाणारा माणूस पण होता. तो त्यांच्याकडे जायचा, त्याचं नाव माझा मित्र आहे, तो अजूनही मित्र आहे, आणि तो घेऊन यायचा. तर आणला त्याला की सगळ्यांसमोर असे त्याचं दरबार भरलेलाच असायचं ना, त्यामुळे दरबारामध्ये अरे या 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 या, आणि मग सगळ्यांना सांगायचे जरा आमचे पत्रकार मित्र आलेत तर त्यामुळे जरा त्यांच्याशी गप्पा मारून येतो. साहेब चला, आलात तुम्ही अखेर, बरं वाटलं. मग आतमध्ये जायचो. त्यांचं कसं होतं ना, बाहेर एक मोठा हॉल होता, एक प्रचंड आधी हाऊस होतं. हां, मी इंडिकेट करत चाललोय का हळूहळू कोण व्यक्ती ते? हां, ते अनभिषिक्त सम्राट होते त्या सिटीचे. तर आणि मोठं एक हाऊस होतं, असं काचघर होतं एक मोठं मोठं. तर ते मग आतमध्ये यायचे. तिथे अलाउड कोणाला होतं? फक्त मला होतं आणि त्यांचे 2 PA होते, त्यांना अलाउड होतं आतमध्ये यायला, बाकी नाही. आणि मी तर बऱ्याच वेळा बहुतेक 90% मी आतमध्येच, त्या आतमध्ये जी एक मोठी अशी आलिशान केबिन होती तिथेच असायचो. मग तो आत आला की असं माझ्याकडे बघायचा आणि साहेबांनी मला बोलवलं, साहेब पण टरकले तुला, असं मी पण त्याला हे करायचो, कारण मला पुढे काय होणार आहे माहिती असायचं. 5 वेळा मी पाहिलं होतं. मग ते काय करायचे, साहेब यायचे आणि म्हणायचे काय तुम्ही तर एकदम जोर लावलाय, गांडीत आहे का तुमच्या जोर? माझ्या विरुद्ध ते लिहिलं तुम्ही, काय पुरावे आहेत तुमच्याकडे? त्याला कळायचंच नाही की अरे आज आपल्याला बोलवलं, हे असं कशी काय सुरुवात केली साहेबांनी. ते म्हणायचे ए पांड्या, याला जरा आधीच टॉयलेटला नेऊन आण, नंतर याला टॉयलेटला होणारच आहे. तुम्हाला आता मी जे प्रेमाची ट्रीटमेंट देणार आहे ना, त्यामुळे नंतरही तुम्हाला टॉयलेटला जावंच लागणार आहे. एकदा आधी जाऊन आलात तर नंतर थोडा त्रास कमी होईल. त्याला काय झालं नाही ना, काय काय म्हणजे काय म्हणजे काय म्हणजे काय, हे वृत्तपत्र कोणी एकाने म्हणलं वृत्तपत्र स्वातंत्र्य वगैरे. म्हणे तेच कुठे घालायचं असतं वृत्तपत्र स्वातंत्र्य, ते तुम्हाला दाखवण्याकरता घेऊन जातो. ते 2 धट्टे होते, ते घेऊन जायचे बाथरूममध्ये. मग बाथरूममधून फक्त आवाज यायचे आणि ते आवाज मागून नाही यायचे, तोंडातून यायचे. असा बाहेर आणायचे ज्यावेळेला, त्यावेळेला तो असं सरपटतच यायचा, तो चालत यायचाच नाही स्वतःच्या पायावर. मग खुर्चीवर बसला की म्हणायचे अरे सामान करता जरा कोल्ड्रिंक वगैरे आणि चहा, साहेब काय खाणार काय? तो आत खाऊनच आलेला असायचा. म्हणायचे आता एक काम करा, पलीकडे माझी रेस्ट रूम आहे, त्याच्यात चांगली बेडबीड आहे, थोडं 1 तासभर पडा. आता बाहेर जाऊन लोकांना दाखवू नका की तुमचे गाल सुजलेत आणि तुम्हाला फटके पडलेत वगैरे वगैरे, तुमचीच आबरू जाईल, आमचं काय नाही. तुम्हाला जायचं असेल जा बाहेर. 5 माणसांना माझ्यासमोर त्यांनी मारलं, 5ही माणसं आत जाऊन झोपली आणि सूस उतरण्याची वाट बसत तास 2 तास 3 तास बसली. यांनी मलम पण दिलं. पण मग त्या पत्रकारांची सगळी पुढली कारकीर्द मी पाहिली कशी झाली. त्यातला एक तर त्यांच्या पेपरमध्येच आला नंतर नोकरीला. असं मारतात, गावोगावी मारतात. मी आता महाराष्ट्रात आता फिरणं माझं कमी झालं, नाही तर पूर्वी जिल्हा पत्र वगैरे तिथे जायचं, तिथे मला सांगायचे की हे स्थानिक, आणि नेते पण सांगायचे हो तो तुमच्या गावाचा, तिथे त्याला आणून. आणि बाथरूमही पत्रकारांना मारायची आवडती जागा आहे बरं का. बरेच पत्रकार मार जे खातात ते बाथरूममध्ये. मंत्रालयाच्या अँटी चेंबरच्या केबिनच्या बाथरूममध्ये एका पत्रकाराने, मोठ्या संपादकाने मार खाल्लाय. संपादकांनी पण खूप मार खाल्लेत.
आणि त्याचा कुठे निषेध होत नाही. व्हॉट एव्हर इट इज. मला असं 3 गोष्टी सांगायच्या आहेत. एक, संजय दिना पाटील शिव्या देतो, संजय राऊत देतो, त्या तुम्ही सहन करता आणि दाखवता, त्यामुळे तुमची चूक आहे. तुम्ही त्याच्यात चुका नाही, त्याच्या शिव्या दाखवणं बंद करा, त्याच्यावर बहिष्कार घाला. त्याला म्हणून चांगलं बोलणार असेल ना, शुद्ध, स्वच्छ, सभ्य, मुद्दा मांड ना तू, मुद्दा मांड, मुद्दा मांड. आता विरोधात बोलणारे काही लोक आहेत, आता ते काय असं शिव्या देत नाही प्रत्येकजण, पण तू त्या लेवलवर जा ना. मग ते विरोधात आहेत, आता शिंदेच्या विरोधात आहेत, फडणवीसांच्या आहेत, मोदींच्या आहेत, शहाच्या आहेत. अशी विरोधातली माणसं पण एका दर्जाने बोलतात का नाही. मी तर म्हणेन की तुम्ही रवीश कुमार, संजयने रवीश कुमारचा आदर्श ठेवा. विश्वंभर चौधरी, मतो पटवू न पटवू, एक दर्जा सोडत नाहीत त्यांचा लिहिण्याचा, बोलण्याचा. असीम सरोदे दर्जा नाही सोडत. निखिल खूप चिरडीला जाऊन बोलतो, असभ्य शब्द नाही वापरत फार, पण चिरडीला फार जाऊन बोलतो, त्यामुळे ते इम्बॅलन्स होतं थोडं. पण असे आहेत ना, ते त्यांचा आदर्श ठेवा. आता गिरीश कुबेर आहे, तो किती अँटी आहे, बीजेपी अँटी हे आहे, पण तो काय म्हणतात त्याला, सुसंस्कृत शिवाय वापरतो. म्हणजे मला विद्याधर गोखले फार संस्कृतचे पंडित होते आणि मी संस्कृतचा एम आहे. तर त्यावेळेला एकदा बसलो असताना त्यांनी सांगितलं की अनिल, तुला ना मी सगळ्या मराठी शिव्या संस्कृतमध्ये सांगतो, लिहून घे. आणि त्यांनी सगळ्या मराठी शिव्या उत्कृष्ट संस्कृतमध्ये मला सांगितल्या आणि अवेलेबलच आहेत. म्हणजे त्या अपशब्द कोश नावाचं एक पुस्तकच आहे. तर त्यांनी सांगितलं की तू जर एखाद्याला ही शिवी अशा प्रकारे संस्कृतमध्ये कळणार नाही की तू शिवी दिलीस, त्याला वाटेल काहीतरी स्तुती केली की काय, पण ही शिवी आहे म्हणाले. अशा खूप सगळ्या संस्कृतमध्ये हे आहेत आणि संस्कृतमध्ये ओरिजिनल शिव्या पण भरपूर आहेत, सगळ्यात आहेत, सगळ्या वाङ्मयामध्ये आहेत. व्हॉट एव्हर इट इज. पण पहिली गोष्ट, तुम्ही संजय राऊतला माझ्या मुलींनी सांगावं मीडियातल्या की तुम्ही आमच्यासमोर शिव्या नाही द्यायची, मुद्दे मांडा, आक्रमकपणे मांडा, अगदी रवीश कुमार सारखे मांडा, एक्सपोज करा, काही हरकत नाही, पण या पद्धतीने नाही. आणि वैयक्तिक चारित्र्य हनन सगळ्यांनीच बंद करा. याची बायको, त्याची मुलं, याचा मुलगा, तो काय करतो, हा काय करतो, कोणाच्या काय वैयक्तिक जीवनात अफेअर आहेत. आता वैयक्तिक जीवनात अफेअर काढायच्या जर म्हटल्या तर भोंदू खरात बाबाच्या मागे लागलेलेही शेकडो आहेत आणि स्वतःच भोंदू खरात बाबा असलेले नेते देखील शेकडो आहेत. दरवेळेला काय आध्यात्मिक बुरखा घेऊनच केलं जातं असं आहे का? नाही. त्यामुळे एकूणच आहे, महाराष्ट्राला संयमाची गरज आहे, संहितेची गरज आहे, आचारसंहितेची गरज आहे, सभ्यतेची गरज आहे. आणि निषेध करणाऱ्या पत्रकारांनी आता दुसरं पाऊल हे टाकलं पाहिजे की जे लोक आमच्या पत्रकार परिषदेत घाणेरड्या अपशब्द वापरतील, ऑन दी स्पॉट आम्ही त्यांच्यावर बहिष्कार टाकून बाहेर पडू. की तुम्ही शिवी वापरलीत आमच्यासमोर, हा त्या माणसाचा अपमान आहे की नाही आम्हाला माहिती नाही. तुम्ही त्याला भोसडीच्या म्हणालात, चुत्या म्हणालात, काय म्हणालात, घेणं नाही. तुम्ही आमच्यासमोर म्हणालात, हा आमचा अपमान आहे. याचा अर्थ याशिवाय आम्ही सहन करतो, ऐकून घेतो आणि दाखवू पण नका आणि सहन पण करू नका, निषेध करा. तुम्ही संजय राऊतला आवरलं तर संजय दिना पाटील उद्या आपोआप आवरला जाईल. तुम्ही संजय राऊतला ढील देता, त्याला बोलायचं स्वातंत्र्य देता, त्याचं सगळं सहन करता, दाखवता, म्हणून संजय राऊतच्याच या वेगवेगळ्या अवतार आणि आवृत्ती आहेत. मुळावर घाव घाला, फांद्या आपोआप पडतात. धन्यवाद.